नमस्कार. काही लोक मला सुचवत राहिले, तो कॅप्टन लक्ष्मण खरात किंवा काय राकेश का राजेश का काहीतरी जे भंपक नाव असेल ते, त्याच्या भोंदूगिरीवर किंवा बुवाबाजीवर बोला म्हणून. तर बोलायचं आहेच आहे, पण खरातावर बोलावं तर विचार करताना लक्षात येतं किंवा आपल्या विचारात असतंच आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं की आपण सगळे खरातच आहोत. मला त्याच्यावर बोलायला आवडेल. मला त्या गॉसिपिंगमध्ये रस नाही किंवा उखाळ्या पाखळ्यांमध्ये रस नाही की तो घरात कसा सापडला, मग त्याच्याबरोबर ते पुढारी कसे सापडले, त्याच्याबरोबर बाया कशा सापडल्या आणि त्या बायांना त्यांना छळलं कसं वगैरे वगैरे. तर मला ते बोलायचंच आहे, पण मग त्या बाया आणि तो बुवा कोण जो खरात आहे याच्यावरच का बोलू. मग हा खरात तयार कुठून झाला, का झाला, या बाया त्याच्याकडे का गेल्या. आमच्या भाषेत त्याला पासलायला म्हणतात मराठीत, आणि मराठी मी नाही तयार केलं, आपल्या पूर्वजांनी तयार केलंय. त्यामुळे त्यातले शब्द वापरू नयेत वगैरे काही नाही, वापरावेत. मराठी तयार केलंय ना पूर्वजांनी, ते वापरण्यासाठीच आहे. मला हे शोधावंसं वाटतं की हे येतं कुठून आणि काय येतं आणि का पसरतं. म्हणजे आपल्या समाजाचा स्वभाव असा झालाय, एखादी भानगड उघडकीला आली ना तर त्या भानगडीवर लगेच आपले टोचा मारायला. एखादा मुर्दा सापडला की मांसभक्षक पक्षी असतात ना किंवा प्राणी, त्या ज्या पद्धतीने येऊन टोचा मारायला लागतात ना, त्या पक्ष्यांना ते माहिती आहे का की आपणही प्राणीच आहोत. ते मांसभक्षक पक्ष्यासारखे सगळे, मग सोशल मीडिया, टी व्ही, पेपर, सगळ्या चर्चा, आणि बघा बघा, आणि मग ते व्हिडिओ, त्या बायांबरोबरचे व्हिडिओ. तर तुम्हाला तो अधिकार आहे का त्याच्या बोवाबाजीबद्दल बोलण्याचा. तुमच्या अंतर्गत जी बोवाबाजी लपली आहे त्याचं काय करणार आहात. आणि महाराष्ट्रात सापडलं ना की ते महाराष्ट्रात एक फारच विनोदी डायलॉग आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात. कधी पुरोगामी होतं हे राज्य. कशाला भाव खाता. पुरोगामी या शब्दाचा अर्थ कळतो. पुरोगामी म्हणजे मागचं सगळं सोडून देऊन आपल्या आयुष्याची या दिवसाची सुरुवात नव्यानं करणं, स्वतःचा विचार मांडणं, स्वतःचा ध्येय ठरवणं आणि स्वतःचा प्रवास. मागची ओझी, मागचे इतिहास आणि मागचे ते शेपटं ते घ्यायचंच नाही. पुरोगामी म्हणजे काय माहिती आहे का, आजच्या दिवसाला सुरुवात करणं आणि दर दिवसाला स्वतः विकसित होणं, याला म्हणतात पुरोगामी. तुम्हाला जेव्हा इतिहासातच रमायचं आहे, आणि शाहू फुले आंबेडकर तरी कशाला लागतात आजच्या काळात, त्यांच्या पुढं नाही जात आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या, मला तर ना यातनं गंमत वाटते, काहीतरी राजकीय डावपेचच वाटतोय. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, हा कधी पुरोगामी होता. काय पुरावा आहे पुरोगामित्वाचा. काय विज्ञानाची प्रगती झाली इथं, काय समाज जीवनाची प्रगती झाली, काय आर्थिक प्रगती झाली. तुमच्या बुवाबाजीचे एवढे प्रकार आहेत ना, यादी करून बसा. बुवाबाजीशिवाय भारतात दुसरं काहीही घडलेलं नाही कधीच. देव, धर्म, ज्योतिष, बुवाबाजी आणि महापुरुष, त्यांनाही देव करणं आणि पुन्हा पुन्हा आरत्या ओळून घेणं. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, एक पुरावा द्या. या तिघांची नावं घेणं म्हणजे पुरोगामित्व नव्हे. मुळात या तिघांची नावं घेणं हेच पुरोगामित्वाचं लक्षण नाही. नवा नेता शोधा ना आता, नवे विचार शोधा. आणि ते काल्यभाई आणि आमच्या महापुरुषांबद्दल आमच्या, हे तुमचं पुरोगामित्व. तुमच्या बापाच्या मालकीचे महापुरुष करून ठेवले तुम्ही, आणि तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणणार.
तुम्ही इतिहासात रमताना इथं तुमचं पुरोगामित्व संपलेलंच आहे. शिवाजी महाराजांचं नाव इथं पुन्हा पुन्हा घेतलं जातं. 400 वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराजांना आजची समाजस्थिती याचं काही जुळतंय का? त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. कुठला कुठला काय आदर्श घ्यायचा आणि का घ्यायचा? आजचे आदर्श जन्माला घालता येत नाहीत. 2026 चालू आहे ना, 2026चे नैतिक आदर्श तुम्हाला स्वतःच्या जन्माला घालता येत नाहीत. तुम्हाला सारखे इतिहासातले दाखले आणि रामायणात काय घडलं, पुराणात काय घडलं, कुराणात काय घडलं, अरे खड्ड्यात जाऊ दे ना. हे तुम्ही नव्यानं तुमचं आयुष्य सुरू करा ना. सारखं आपलं ते पुरोगामित्व मिरवायचं आणि एक पुरावा नाही पुरोगामित्वाचा, आधुनिकतेचा. आणि ते छटाकभरच उदाहरण घेऊ. विज्ञान म्हणजे नुसतं पुरोगामित्व नव्हे बरं का. सगळं शेतीत काय विकास झाला, आरोग्याच्या क्षेत्रात काय विकास झाला, काही संशोधनं झाली, पाण्याच्या बद्दल काही ठरलं का, गावोगावी पाणी पोहोचलं का, गावोगावी प्रत्येक ठिकाणी निर्मळ, स्वच्छ आणि प्रदूषणरहित आणि नियमित पाणी पुरवठा, हे पुरोगामित्व आहे. त्याच्यावर लक्ष नाही तुमचं. नद्या स्वच्छ करता का स्वतःच्या? घाण कुठले, सगळ्या गटारीन घाण तुम्ही सगळ्या नद्यांमध्ये सोडून सगळ्या नद्या पाठवल्या, नद्या कोरड्या केल्या, धरणं बांधली, हे पुरोगामित्व आहे. जंगलं नष्ट केली, हे पुरोगामित्व आहे. आणि कसले तरी शक्तीपीठ आणि कसले समृद्धी असले महामार्ग काढून भ्रष्टाचार करणार तुम्ही, हे पुरोगामित्व आहे. सगळे भ्रष्ट राजकारणी, गुन्हेगार, लफडेबाज राजकारणी डोक्यावरून आणि निवडून देणार तुम्ही, निवडून देणार. कुठल्या तरी पुढाऱ्यावर श्रद्धा ठेवता ही नाही का बुवाबाजी? मोदी मोदी, अरे ही बुवाबाजीच आहे. राजकारणाचं वाटोळं करून ठेवलंय. तिथं पुढारी, मग आपली कामं. भारतात वशिला आणि पैशाशिवाय कुठलंच काम होत नाही, कुठलंच काम होत नाही. सरळ मार्गानं काम होणं, कायदेशीररित्या काम होणं, हे भारतात दुर्लभ आहे. हे ज्या दिवशी होईल ना, त्याला म्हणता येईल पुरोगामी. सतत आपले वशिले शोधायचं. आपलं तिथं कोणतरी आहे का हो कोण ओळखीचं तुमच्या? दवाखान्यात गेलं तरी ओळखी लागतायत, कोर्टात गेलं तरी ओळखी लागतायत, सरकारी अधिकाऱ्यांकडे गेलं तरी ओळखी लागतायत, खाजगी क्षेत्रात गेलं तरी ओळखी लागतायत. ओळखींवर काम करायचं, वशिल्यांवर काम करायचं, लाचलुचपतीवर काम करायचं. प्रतिगाम्यांनो, कसला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र? ढोंग करता तुम्ही सगळे बुवाबाज आहात. बुवा नसतो बुवाबाजी करत नुसता. त्याच्या भोवतीचा जो समाज आहे ना, तोच बुवाबाज असतो. तुम्हाला लागतातच बुवे. या देशात फक्त बुवाबाजी एवढाच धंदा. आणि काहीतरी कथा सांगत बसायच्या. आमच्या रामायणात विमान होतं, वैकुंठातनं विमान आलं होतं. शोधलं का नाही तुम्ही? मला एक उदाहरण सांगा. एक विमान शोधायला युरोपियन देशांमधल्या शेकडो लोकांनी जीव दिले स्वतःचे. कागदाची विमानं बनव, कपड्याची विमानं बनव, काकड्याची विमानं बनव, पंख बनव आणि डोंगरानं ओढणं उड्या टाक. केलंय का भारतातल्या कुणी केलंय का एक तरी? समुद्राच्या खाली जाऊन तळाला काय आहे ते शोधायचं त्यांनी. इथं वर्षानुवर्ष, हजारो वर्ष एव्हरेस्ट पडलेला होता. त्या एव्हरेस्टवर चढण्याचा पहिला मान त्या नेपाळी किंवा भारतीयांनी मिळवला का? तो न्यूझीलंडचा माणूस आला आणि त्यानं जगाला एव्हरेस्टची ओळख करून दिली. आत्ता 50-60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी. तुमच्या शेजारी हजारो वर्ष पडलेला होता. आहे काय तुमच्याकडं? आणि आपल्या देशाला नावं नाही ठेवायची. का नाही ठेवायची? तुम्ही दुसरी ढोंग करणार. बुवांच्या आशीर्वादानं आजही पोरं काढायला जाता तुम्ही. तुम्हाला नावं नाही ठेवायची आणि पुन्हा ढोंग करत शाहू फुले आंबेडकर. कणभर पाळलंय का यांचं काही तुम्ही? फुल्यांनी समानता सांगितली.
आंबेडकरांनी समानता सांगितली, शाहूंनी समानता सांगितली. आहे का समानता आली तुमची? तुमच्यातलं गेलंय का? जाती गेलंय? माणूस झालाय का तुम्ही? भारतीय झालाय? महाराष्ट्रीयन तरी झालाय का तुम्ही? शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता तर, शिवाजी महाराजांचं नाव घेता तर, ढोंगाडे कुठले? त्यांचाही धंदा मांडून ठेवलाय आणि आपल्या आपल्या जातीत वाटून घेतले. तुम्हाला ती तरी लाज आहे का? आणि काल परवाच्याच व्हिडिओत बोललो, हे महापुरुष जेव्हा महापुरुष होत होते ना स्वतःच्या कष्टावर, तेव्हा त्यांच्या जातीने विरोध केलेले लोक आहेत हे सगळेच. कोणाचं काय योगदान आहे त्यांच्या जगण्यात? आणि आता ते स्वतःच्या कर्तबगारीवर मोठे झाले की गेले हावरे. ती पण बुवाबाजीच आहे. शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज आमचे आहेत म्हणणं ना, ही पण बुवाबाजीच आहे. बुवाबाजीचाच रूप आहे. आणि ते टीव्हीवाले ते हा खराताच्या ठिकाणी दुसरा कोण असता ना, कुलकर्णी, जोशी वगैरे, या बातम्या दडपल्या गेल्या असत्या. खरात नावाचा बुवा असा इतका पहिल्यांदा सापडला, झालं लोकांना, बहुजनांचा सापडला ना, त्यात तो मुसलमानाचा असता तर आणखीनच राडा झाला असता. लगेच कारवाया वगैरे. आत्ताची दडवादडवी चालली आणि वाचवा वाचवी चालली ना, हे पुरोगामित्व आहे तुमचं. कायदा जातीय पातळीवर, धार्मिक पातळीवर तुमच्या इथं अंमलात येतो, याला पुरोगामी म्हणता का तुम्ही? मुसलमानांना एकच कायदा सगळ्यांना, मुसलमानांना वेगळा, हिंदूंना वेगळा, दलितांना वेगळा, जातीनुसार वेगळा. तो अधिकारी कोण बसलाय, मुख्यमंत्री कुठल्या जातीचा, मंत्री कुठल्या जातीचा, याच्यावर तुमचे हिशोब चालतात. तुम्ही कायदा सरळपणे पाळत नाही. तुमची कोर्ट न्यायालय काय पाहतात बघा ना. ते शर्जिल इमाम आणि दुसरा कोण मुसलमानाचा पोरगा आहे, त्याला तर जामिनाचा अर्ज सुद्धा करायला परवानगी नाही वर्षभर, आणि गुन्हा काही सापडलेला नाही. असली तुमची भोंदू कोर्ट. तुम्ही कसले पुरोगामी बोडक्याचे? तुम्ही जातीन धर्म पाहून कायदे आणि नियम बदलणार? तुम्ही कसले? ते टीव्हीवर बातम्या चालू आहेत, तो खरात आहे म्हणून चालल्यात. बातम्यात येणारे लोक RSSचे, त्यांची जात गेलेली नाही. बरोबर. वर्षभरच्या बातम्या काढून पाहिल्या का तुम्ही टीव्हीवरच्या? त्यात साहित्यावर कधी बातम्या दिसतात? कलांवर कधी बातम्या दिसतात? तुम्हाला विज्ञानावर कधी बातम्या दिसतात? शेतीबद्दलच्या अतिशय सखोल माहिती देणाऱ्या बातम्या दिसतात? कारागिरीबद्दलच्या बातम्या दिसतात? काय काय चालू आहे? त्या सिरियलला चालू आहेत तुमच्या, आणि बातम्या चालू आहेत. आठवतात बातम्यांचे विषय? जात, धर्म आणि देव यांच्या टिमक्या बडवत असतात टीव्हीवाले. कुठल्या तरी छटाकभर गावाच्या जत्रेची बातमी दाखवतात. ही राष्ट्रीय बातमी आहे का? आणि म्हणताना आमचं चॅनल राष्ट्रीय आहे. कसल्या बातम्या दाखवतो तुम्ही? सातत्यानं तुमचे देव, धर्म, कर्मकांड. गणपतीच्या दिवसातले टीव्ही आठवत आहेत का? ते पुरोगामी आहे? गणपती बसवणं हे पुरोगामी आहे का मुळात? त्याच्या बातम्या. आणि मग याचा गणपती मोठा आणि गणेशोत्सव आणि दागिने खरेदी, आज बाजार भरलेले आहेत वगैरे वगैरे. आणि त्यातही भेद आहेच बरं. बौद्धांचं काय चालू आहे ते नाही दाखवणार, जैनांचं काय चालू आहे ते नाही दाखवणार, शिखांचं काय चालू आहे ते नाही दाखवणार, मुसलमानांचं काय चालू आहे ते नाही दाखवणार, पारशांचं काय चालू आहे ते नाही दाखवणार, ब्राह्मणांचं काय चालू आहे हे दाखवत राहणार. जिथं ब्राह्मणी धंदा आहे ते दाखवत राहणार. आणि पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र. धर्म, जाती, बुवाबाजी, पुरोहित, ब्राह्मण पुरोहित यांचे धंदे वाढवणं. सिरियलांचे विषय बघा ना. विज्ञानावर कधी सिरियल दिसली तुम्हाला? शेतीवर कधी दिसली? कारागिरीवर कधी दिसली? सैनिकांच्या आयुष्यावर दिसली? सतत आपलं ते स्वयंपाकघर आणि कर्मकांड, दागिने, आणि तेच. आली दिवाळी की दिवाळी साजरी करतात सिरियलमध्ये. हलकटांनो कथा साहित्य म्हणून सुद्धा दर्जेदार नाही ते. साहित्य म्हणून काही जो असतो ना दर्जा, शून्य दर्जाचाही चालू आहे तिथं. होळी आली की होळीचा कार्यक्रम, आणि पुन्हा पुन्हा ते ब्राह्मणीकरण शिकवत राहायचं. ब्राह्मणांच्या ताब्यात समाज राहील अशाच पद्धतीच्या बातम्या आणि तशाच पद्धतीच्या सिरियल्स. आणि याला लिटरेचर म्हणायचं. कलावंत तेच. लिहिण्याचा तो बथ्थडपणा, ब्राह्मणी बथ्थडपणा तोच.
आणि याला म्हणा पुरोगामी महाराष्ट्र घंट्याचा. हे टी व्हीवाले धर्म बडवत असतात, धर्माची जातीची, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, सतत काड्या आणि फडणवीसासाठी काम करायचं. शिंदे सापडला की शिंदेच्या विरोधात, पवार सापडला की पवाराच्या विरोधात. फडणवीसाची एवढी लफडी आहेत आर्थिक आणि ही, तो पण भ्रष्ट आहे. काय सापडलं कधी बातमीत आलं? फडणवीसानं एकाला त्याच्या विरोधात काम करणाऱ्या, गडकरी आणि फडणवीसाविरुद्ध काम करणारा एकाला तुरुंगात घालून ठेवलंय, वकील आहे तो नागपूरला. आली बातमी कधी? काय चाललंय तुमचं? ढोंग कशाला करता? दुहेरी वागता. तुम्ही कायदे पाळणार नाही देशातले, तुम्हाला समान कायदे नको आहेत, हे तुमचं पुरोगामित्व. आणि खराब झाला आणि सगळे बडवतात. आणि खराब फाईल ओपन झाली. तुमच्या फाईली खूप आहेत आधीपासून घाणेरड्या बुवाबाजीच्या. तुम्ही बरं धर्मसुद्धा मोकळे सोडलेत का? प्रत्येक धर्माच्या ठिकाणी जा, देणगीची पेटी. देव सर्वांचा आहे, सर्व देवाचे आहे. तुम्ही काय करताय मध्ये? तुम्ही का पैसे खाताय? देवाला पैसे लागतात, तुमची चलनं लागतात. या देवानं ही सृष्टी बनवलेली आहे. ओके, मग त्या कागदी नोटा आणि ते नाणी त्यांचं काय करणार देव? देवाला सगळं समान आहे आणि देवाला संपत्तीची गरज नाही. तुमच्या त्या देणगींच्या पेटा पावत्या करायला बसलेले लोक असतात देवळांनी, आणि तिथं बोंबलतात पण, यांनी 100 रुपये म्हणजे जाहिरात करत राहायची. आणि मुळात देवांना नोटा आणि दागिने ते अमुक लागतं कशाला? ते साईबाबा नावाचं जे ढोंग आहे ना, आणि त्याला सोन्याचा मुकुट, पत्र्याचा नाही चालत. पत्रा देवानंच बनवला ना. देवाला सगळं समान आहे ना, दगडं, धोंडे, पत्रे, हिरे, माणकं, सोनं, नाणं, चांदी सगळं एक समान आहे ना. पत्र्याचे मुकुट बनवा ना, त्याला सोन्याचं सिंहासन, मग चांदीचं हे, मग त्या कुठल्या तरी भ्रष्ट उद्योगपतीनं लोकांचं शोषण करून आणून दिलं. साईबाबा सहन कसा करतो? तुमच्या देवाच्या टिंबटिंबामध्ये दम आहे की नाही की असल्या भ्रष्टाचारांचे पैसे घेऊन आहेत म्हणून? आणि सगळ्यात विनोदी, व्हीआयपीची रांग वेगळी. देवाच्या दारात सगळे समान आहे, ते व्हीआयपी कॅटेगरी आली कुठून? आणि इतका हलकटपणा आहे की तुम्ही पैसे दिल्यानंतर दर्शन मिळेल. अरे देव तुम्ही मालकीचा करून ठेवला, देव तुमचा गुलाम आहे. किती बुवाबाजीचा आवाड हवे विकृत टोक आहे की देव कोणीतरी मालकीचा करतं, त्याचे ट्रस्टी असतात, मग त्याचं सरकार असतं, मग ते भ्रष्टाचार करतात आणि ते तुम्हाला पावत्या देणार. तुम्ही थोडी 2 रुपये जास्ती दाखवले की तो तुम्हाला वेगळ्या रांगेनं नेणार. काय देवाच्या दारात सगळे समान, हे पण तत्व तुम्हाला पाळता आलं नाही. प्रतिगाम्यांनो, गलिच्छ, तुम्ही बुवाबाजीबद्दल बोलता. ही बुवाबाजीचं काय करणार आहोत? सगळी देवळं मोकळे असली पाहिजे, सगळ्या मशिदी मोकळ्या असल्या पाहिजेत. कशाला देणग्यांच्या पेटा लागतात? भिकारचोट आहेत तुमचे देव आणि अल्ला. भिकेला लागलेत, वाडगा घेऊन उभेच आहेत. दृश्य उभं करून बघा, अल्ला भिकेच्या दारात उभा आहे. अल्ला के नाम पे देता बाबा असं म्हणू शकतो का तो? भगवानाच्या दारात उभा आहे, भगवान के नाम पे देते असं भगवान म्हणू शकतो का स्वतः? पैशाशिवाय तुमची देवळं चालत नाही. अरे सोडा ना मोकळं. आणि लय गर्दी होते वगैरे. अजून एक बुवाबाजीचा प्रकार सांगतो. धार्मिक कार्यक्रम असतील तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रचंड पैसा खर्च करतं. संविधानात लिहिलंय स्पष्टपणे, कुठल्याही धार्मिक कृत्यावर सार्वजनिक पैशाचा वापर नाही करायचा. ते कुंभमेळे घ्या, आणि त्या वाऱ्या घ्या, आणि ते हज घ्या, काय जे असेल ते. अरे तुमच्या देवात आणि तुमच्या धर्मात जर ताकद आहे ना, तर स्वतःच्या खर्चानं करा ना, काय करायचं ते वाट लावायचे. ते तुमच्या धर्मांनी खर्च करावेत, तुमच्या देवांनी खर्च करावेत. परमेश्वर
जनतेचा पैसा, शोषितांचा, गरिबांचा, कष्टकऱ्यांचा पैसा, हे लाडके जाणार तिथं. जावं कशाला लागतं मुळात? कणाकणात देव भरलाय पृथ्वीच्या, तर तुम्हाला कशाला जावं लागतं देवदर्शनाला? लाज नाही वाटत? तुमची जर खरीच देवावर श्रद्धा आहे ना, ही देवानं सृष्टी बनवली ना, इथं हात जोडून इथं नमाज पडून होईल ना सगळं. तुम्हाला त्याच्यासाठी ती अब्जावधीची देवळं, त्यांच्या लखलकाट आणि त्यांचे रोषणायन, त्यांचे दिवेन, त्यांचे उत्सव, त्यांचे नगारेन, बडवान, करार जत्रान, फत्रान, यात्रान. इथं गरिबांना घरं नाहीत, शेतकऱ्याला पैसा नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, तरुणी पोरं आत्महत्या करतायत, एका तासाला 2 तरुण पोरं आत्महत्या करतायत. देव वाचवायचं नाही तुम्हाला. देवाचा तो कोण मुरदाड बसलेला आहे त्याचं कौतुक? बरं, तो तुमचं काही करायला तयार नाही. ह्या बुवाबाज्याच आहेत ना हो. सरकारचा पैसा धार्मिक कार्यक्रमांना खर्च करायचा नाही असं संविधानानं स्पष्ट लिहिलंय, स्पष्ट लिहिलंय. आणि तुम्ही द्या याला 15,000 कोटी, त्याला 400 कोटी, रस्ते बनवायला घ्या, भ्रष्टाचार करा, मग आम्ही झाडं लावणार, तपोवन तोडणार, वगैरे वगैरे. धर्म आणि देवांनी करू दे ना त्यांचे उत्सव. ते पैसे करतील ना उभे. सगळ्या गरिबांचा आणि कष्टकऱ्यांचा पैसा करत ना आलेला करा तुम्ही. लाडकी बहीण आणि अमकून तमकून तुमचे भ्रष्टाचार. एकेकाच्या मालमत्ता तपासा, आणले कुठून विचारा ना. तुला आमदारकीचा पगार, मंत्रिपदाचा पगार एवढा आहे, तुला एवढ्या सुविधा दिल्या होत्या, तरी तुझ्या इस्टेटी झाल्या कुठून असं त्या कानाखाली आवाज काढून विचारा ना पुरोगामी महाराष्ट्रीयन लोकांनो. आणि तुमची श्रद्धा आमचे साहेब, पुढाऱ्यांना साहेब म्हणणं हेच प्रतिगामीपणाचं आहे. ही बुवाबाजीचाच प्रकार आहे. धार्मिक कृत्यांवर पैसे खर्च करणं सरकारचे प्रतिगामीपणा आहे. इथं विकासाच्या गोष्टी होत आहेत का? गावोगावी पाणी पोचलेलं नाही अजून, गावोगावी वीज नाही पोचलेली. ते हागणदारी मुक्त गावचं ते एवढी वर्ष ऐकतोय. लोक अजूनही जातात माळावर आणि दगडं घेऊन जातात. आणि तुम्हाला लाजा नाही वाटत? खेड्यांमध्ये वीज नाही आहे, या शहरी लोकांनाही लाज नाही वाटत की आपण विजेत बसतो आणि सगळं शहराकडे पडायचं. सुविधा आहेत. खेड्यात नाही देता येत सुविधा, स्थलांतर थांबतील ना. हे जे देव धर्म आणि बुवाबाजी आणि भ्रष्टाचार याच्यावर जे पैसे चाललेत ना, ते गुंतवा ना. पाणी गेलं असतं आत्तापर्यंत प्रत्येक गावात. पाणी गेलं असतं ना गावांमध्ये, स्थलांतरं झाली नसती, गावं समृद्ध झाली असती. हे कोणतरी उद्योगपती राजकारणी बसले तिथं, जाणते राजे, यांचे स्वतःचे धंदे म्हणून राजकारणात आले. ते वसवतायत शहरं, बिल्डिंगा, आणि खेड्याकडनं आणतायत मजुरांच्या वस्त्या वेगळ्या. पुण्याचा विभागणी बघा एकदा, मुंबईची विभागणी बघा. या पुढाऱ्यांनी आणलेले मजूर आहेत ना, कुठल्या भागात राहतात? पुण्याचा सगळा पूर्व भाग हा मजुरांनी वसवलेला आहे. पश्चिम भाग हा जाणत्या राजाच्या बिल्डिंगांनी वसवलेला आहे. पूर्व भागातले जाणार मजूर पश्चिम भागात. याच्याकडे लक्ष आहे का नाही तुमचं? स्वतःच्या जगण्याकडे लक्ष नाही. आणि मग असल्या बुवाबाज्या आहेतच. आणि मग ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करावे लागतात का? संविधानात तर स्पष्टपणेच आहे, असल्या बुवाबाज्यांना थारा नाही. नव्यानं काय कायदे करून केलं तुम्ही? नव्यानं कायदे झाल्यानंतर आणखी काय दिवे लावले? सगळे मंत्री संत्री आणि स्वतः समाज एवढा धर्म भोळा, एवढा देव भोळा, एवढा जात भोळा, एवढा भ्रष्टाचार भोळा असा समाजच नाही. कुठली संशोधनं नाहीत या देशात. संशोधनासाठी पैसे देत नाहीत. त्या अंबानी आणि भ्रष्टाचारावर श्रीमंत करून ठेवलेत. एक दमडा संशोधनावर खर्च करत नाहीत. कसल्या संशोधनावर नाही. मातीच्या जातीची परीक्षण करण्यासाठी पैसे गुंतवत नाहीत हे लोक. आणि तुम्ही नावं ठेवा त्या एलन मस्कला वगैरे, त्यानं कसं लग्न केलं, त्यानं त्याच्या बापानं कसं स्वतःच्याच मुलीशी लग्न केलं, असल्याच कथांमध्ये रस तुम्हाला. एलन मस्क किती पैसे गुंतवतो? तुमच्या कुठल्या उद्योगपतीनं पैसे गुंतवलेले दिसतात. ते टाटा आपले संशोधनाचं बारकाचं काहीतरी करतात, पण तेही मोठी संशोधनं करतच नाहीत. तुमचे उद्योगपती काय करतायत? तुमचे पुढारी काय करतायत? तुमचे समाज कार्यकर्ते काय करतायत? चळवळी काय करतायत? चळवळी जातीय चालतात आपल्याकडं. हे पुरोगामित्व आहे. संमेलनं जातीची, साहित्याची व्याख्या सुद्धा जातीची. दलित साहित्य, ख्रिश्चन साहित्य, मुस्लिम साहित्य, जैन साहित्य,
हिंदू साहित्य अजून नाही, पण हिणवताना ब्राह्मणी साहित्य आहे. सगळे मिळून साहित्यसुद्धा एकत्र नाही मराठीतलं. आणि हे पुरोगामी. यांना साहित्य आडनावावरनं साहित्यिक. म्हणजे मी खान आडनाव लावतो म्हणून माझा उल्लेख करायचा अनेक वेळा प्रयत्न झाला आहे. ते मुस्लिम साहित्यिक आहेत म्हणून मी हाकललेले आहेत. साहित्यिकाला कधी धर्म जात नसतं. तो लिहितो, तो कथा लिहितो, तो आयुष्य घडवतो शब्दांमधनं. त्याच्यातही शोधत बसतात. म्हणजे छोटं उदाहरण देऊ, श्रीना पेंडसेंनी खेड्यांबद्दल लिहिलं, हरणे दाभोळ बांधवांबद्दल. तर महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य नावाची एक ढोंगी चळवळ चालू आहे. श्रीना पेंडसेंनी सगळं आयुष्य त्यांच्या कोकणातल्या खेड्यांवर लिहिलं. पेंडसे ग्रामीण साहित्यिक नाहीत. का? तर ते पेंडसे आहेत. त्यातही तुम्ही जाती शोधणार. अमुकच जातीचे लोक ग्रामीण साहित्यिक असतात. मग त्यातही चालू आहे मराठा कुणबी वगैरे चालू आहे. तर काही टोणग्यांनी त्यातही कृषीजन साहित्य नावाचं एक ढोंग सुरू केलं. तुम्हाला ना प्रत्येक ठिकाणी भेद काढायची सवय आहे आणि तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणणार आणि स्टेजवर जाऊन सांगणार शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर. कणभर पळतो येत नाही तुम्हाला. ढोंगडे कुठले? आणि सगळीकडं तसंच आहे. तुमच्या विद्यापीठांमध्ये तसलाच जातवाद आहे, सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये तसलाच जातवाद आहे. कोटा सिस्टीम, पुरस्कार सुद्धा कोटा सिस्टीम. ते कसल्या कसल्या अकादम्या वगैरे दिल्या जातात ना, कोटा सिस्टीमनं दिल्या जातात आणि वशिल्यावर दिल्या जातात. वशिल्यावर स्वतःला ज्ञानपीठ वगैरे पुरस्कार मिळवणारे थोर लोक इथं बसलेत आणि हे नावं ठेवणार. आयुष्यभर ज्यांना नावं ठेवली कुसुमाग्रज आणि या साहित्यात काही नाही, तिथं तिथं जाऊन हे लुच्चे आणि हे बंडखोर आहेत म्हणे, विद्रोही. ज्याची जात गेली नाही, ज्याचा धर्म गेला नाही, ज्याचा देव संपला नाही, तो पुरोगामी नाही, तो बुवावालाच. तुम्ही चळवळीत असा, तुम्ही विज्ञानाच्या चळवळी करणार. विज्ञानाच्या चळवळीत सुद्धा जातीच, संस्थांमध्ये पण जातीच बसल्यात. वाचनालयांवर जाती बसल्यात. तर जात महत्वाचाच फॅक्टर आहे. त्यामुळं खरात नावाचा बुवा तयार झाला, यात तुमचाच अवतार आहे तो. तुम्ही एकमेकांच्या अवतार आहात. छापाचे गणपती, पेंटचे गणपती असतात ना एका छापातनं निघालेले, तुम्ही सगळे पेंटचे गणपती आहात. त्यामुळं तुम्ही नका भाव. ते कुठलं तरी गाणं आहे, यशो म्हणाला होता ना की ज्यानं पाप नाही केलं त्याने दगड मारा म्हणून. त्याच्यावर हिंदीत गाणं पण आहे, जिसने पाप ना किया हो कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानो, की काय तरी आहे गाणं ते. तुम्ही मला वाटतं किशोरदाच्या आवाजातलं गाणं आहे ते. तुम्ही दगड मारू नका. मुळात एक ठरवा ना की या देशात जेवढे बुवे आहेत, कथावाचक आहेत आणि ते काय काय नावानं आश्रम जमवतात आणि अशिक्षितच असतं. ते अशिक्षित असणं म्हणजे ज्ञानी नसणं असं नव्हे, हे ज्ञानच आहे बरं का. त्या खरं जसं कळालं मला की तो 10वी नापास आहे. तर मला 10वी नापास वगैरेचं वैषम्य नाही वाटत बरं का. म्हणजे त्यानं किती चातुर्यानं गंडवलं या छुत्यांना, हे बरोबरच आहे. तर 10वी नापासांची यादी काढत होतो. तुमचा पंतप्रधानाच्या डिग्रीचा पत्ता लागत नाही. तो कोण तुम्ही हिंदू हृदय सम्राट करून ठेवलाय नवी, तो त्याला बोलता पण येत नाही धड. तो फक्त मुसलमान मुसलमान म्हणत असतो. तो योगी का काय आदित्यनाथ तुकार, तो ठाकूर तुकार ठाकूर, तो नापास. त्या शहाच्या डिग्रीचाही पत्ता नाही. कोणीतरी सांगतो तो पदवीधर झालाय. महाराष्ट्राचे खूप वर्ष अर्थमंत्री राहिलेले लोक हे 9वी नापास होते. असा सगळा अशिक्षितांचाच बाजार आहे. मग आम्हाला जे शिकवायचे की शिकलो पाहिजे म्हणजे प्रगती होईल वगैरे, त्याचं काय झालं? आता तर न शिकलेल्यांचीच प्रगती चालू आहे. हे बुये सगळे तसलेच आहेत, कसल्या डिग्र्या बिग्र्या नाहीत. ते श्री 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 रविशंकर वगैरे हे कोण लोक आहेत? काय यांचं काय कर्तव्यकारी काय? आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे काय नेमकं? बुद्धवास होता ना. हे कोण आलेत मध्ये? तो रामदेव, मोदीवर भक्ती. आम्हाला साहेब खूप आवडतात आमचे नेते वगैरे. आमचे नेते नसतात. देशाचे, लोकशाहीमध्ये देशाचे पुढारी हे सेवक असतात, गुलाम असतात, कामगार असतात. त्यांना डोक्यावर चढवायचं नसतं. कलेक्टरला साहेब म्हणायचं का? कलेक्टर म्हणता येतं ना, ओ कलेक्टर किंवा ए कलेक्टर. मेहरबान आज जाहीर व्हावे अशा भाषेत तुम्ही एकमेकांना पत्र लिहिता.
आणि विनंत्या करता. गुलाम आहात. लोकशाही देश आहे, संविधान आहे, एवढं चांगलं संविधान आहे. तुमचं जात स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य नाकारलेलं नाही त्या संविधानाला. पण तुम्ही किती जातीच्या धर्माच्या नादी लागला आणि त्याच्या बाहेर विज्ञानाची प्रगती झाली पाहिजे संविधानानं सांगितलं. झाली का? काय शोधलं हो तुमच्या देशानं? ते शून्य शोधा, तुम्ही शोधलेलं नाही. तुम्ही मिरवत राहता शून्य. आमच्याकडे कुठल्या भाटानं शोधलं त्याचा निर्णय होईना अजून तुमच्याकडे. आणि ते शून्य शोधलंय अरबांनी. तुमच्या भाषासुद्धा तुमच्या नाहीत. हे अरबी आणि फारसीच्या हे आहेत. आणि तुळू नावाची द्रविडांची मूळची भाषा आहे. यांची खिचडी म्हणजे ती संस्कृत सगळ्या भाषांची जननी अजिबात नाही. संस्कृतच मुळात फारसीतनं जन्माला आली आहे. आणि वेद काही बोलतात. 40,000 वर्षापूर्वी रामायण झालं. अरे भाषाच नव्हत्या तेव्हा. तुमचं तेही ठरे ना. तुम्ही गरजेच्या वेळेला दवाखान्यात जायच्या वेळेला रोगराई झाली की विज्ञान मानणार, पण कर्मकांड करायची असली ना थापा मारणार. 40,000 वर्षापूर्वी रामायण लिहिलं गेलं. भाषाच नव्हती 40,000 वर्षापूर्वी. विज्ञानानं सिद्ध केलंय. नसेल वाटत, ते विज्ञानाबद्दल विश्वास नसेल वाटत, तर न्यायालय, पोलीस, कायदे, विज्ञान, दवाखाने इकडं जाऊ नका कृपया. तुम्ही जा रामायणाकडं आणि तिथंच राहा. तुम्हाला गरजेपुरतं विज्ञान लागणार आणि त्यांनी संशोधनं केली की तुम्ही नाकारणार. ते कुठल्या तरी धर्मानं तर दावा केलाय 27 कोटी वर्षापूर्वी आमचा धर्म होता. कुठनं येतात या कथा? विज्ञान आणि धर्माची बसवा ना सांगड. आणि मुळात आहे ना, धर्माचे धंदे बंद करा आधी. धर्म हे धंदे झालेत. तिथं तुमच्या इथं जोरदार चाललेला धंदा एकच आहे. ते हिंदू मुसलमान भांडणं आहेत ना, ही धंदेवाईक भांडणं आहेत बरं का. त्यात भांडवल आहेत, खूप गुंतवणूक असते बरं का. युद्ध जशी जगभर होणारी युद्ध आहेत ना, ही जशी भांडवलशाहीची खेळी आहे. मारामाऱ्या यातनं पैसा जनरेट होतो, निर्माण होतो. कसं ते बोलू नंतर. पण धर्म पैसा जन्माला घालतो आणि फुकटे लोक जगत राहतात. बाकीच्यांना भिडवायचं, कष्टकऱ्यांचा पैसा लुटायचा, हा धर्मांचा धंदा आहे. तर धर्मांचे धंदे बंद करणार. देवाला काही गरज लागत नाही. मीच चाला देव मानतो, परमेश्वर आहे असं म्हणतो. त्याच्या हातात सोपू ना सगळं. तो देईल पैसे, सोयी, पताका देईल, तो दिवे देईल, लाईटिंग देईल, रंग देईल. गावोगावी देवळं, मशिदी भक्कम, घरं नाहीत लोकांना. आणि ज्यांना घरं नाहीत ते बावळट या देवळांमध्ये, मशिदींमध्ये, चर्चेसमध्ये, बौद्ध विहारांमध्ये, जैन मंदिरांमध्ये, गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना करत बसणार. ज्यांना घरं नाहीत त्या बावळटांना पण अक्कल नाही की आधी घर बांधू. बरं, गावांना, समूहांना पण ती अक्कल नाही, सरकारला पण ती अक्कल नाही. सरकारचा देशावर, देशातल्या धर्मांवर, अख्ख्या सरकारांचा, सगळ्या राज्यांच्या आणि केंद्र सरकारचा सुद्धा धर्म या फालतू गोष्टीवर, देव या फालतू गोष्टीवर किती खर्च होतो एकदा काढा ना हिशोब. त्याचं बजेट मांडा ना, अर्थसंकल्प मांडायचा ना तुम्ही. पूर्वी मला राग यायचा, रेल्वे अर्थसंकल्प नसला पाहिजे देशात. शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प मांडा असं मी म्हणायचो. आणि मोदी सरकार आलं आणि त्याने जाहीर करून टाकलं रेल्वे अर्थसंकल्प आजपासून बघ. मला जो आनंद झाला ना, म्हटलं एक ढोंगी अर्थसंकल्प चालू असतो, रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प लागतो कशाला, असं मी पत्रकार असून सुद्धा बोंबलायचो, लिहायचो. पण मोदी सरकारनं तो बंद केला. मला एवढा आनंद झाला ना की यांनी अर्थसंकल्प बंद केला रेल्वेचा. नंतर कळलं यांना रेल्वेचं खाजगीकरण करायचं होतं. मोदी आणि अदानी यांची कंपनी आहे वंदे भारत नावाची, आणि सगळ्या रेल्वे ताब्यात घ्यायचं होते, स्टेशनं ताब्यात घ्यायची होती, म्हणून स्वतंत्रपणे अर्थसंकल्प बंद केला. हे कळल्यावर मात्र कानाखाली वाजवायची इच्छा झाली आणि आपण बावळटच होतो असं लक्षात आलं. कारण तो अर्थसंकल्प चालू राहिला असता रेल्वेचा तर ते हे एवढं खाजगीकरण करता आलं नसतं. अडाणीला इतके पैसे देतोय, इतके रेल्वे विकले, इतके रेल्वे रूळ विकले, स्टेशनं विकली, रेल्वेचे डबे विकले. त्याच्यासाठी फक्त झारखंड जिल्ह्यात दरवर्षी 36,000 तासांची रेल्वे रद्द होते. 36,000 फेऱ्या एका झारखंडमध्ये रद्द होतात, असं 2 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे. एकट्या याच्यासाठी, कोणासाठी? अदानीसाठी. अख्ख्या देशात किती होत असेल? तर आत्ता तर माझं मत आहे की प्रत्येक खात्याचं स्वतंत्र अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे एकेका दिवसाला एकेका खात्याचा स्वतंत्रपणे अर्थसंकल्प मांडणं आणि सगळ्या अर्थसंकल्पांचा मिळून मग अर्थमंत्र्यांना स्वतंत्र अर्थसंकल्प राष्ट्राचा मांडणं, असं केलं पाहिजे. प्रत्येक खात्याचा, म्हणजे कोळसा खात्याचाही अर्थसंकल्प मांडा 4 तासात, 10 तासात, काय जो मांडायचं, असं सगळ्यांचं झालं पाहिजे. वक्फ नावाचं काहीतरी मंत्रालय आहे, त्याचा पण अर्थसंकल्प मांडला पाहिजे. कारण मग यातनं भ्रष्टाचार लपतील, भ्रष्टाचार थांबतील थोडे थोडे.
करतील म्हणजे आपले लोक तेवढ्यात माहीर आहेत. देवधर्म, जाती आणि भ्रष्टाचार याच्यावर आपण आघाडीवरच आहोत आणि देवाबिवाला घाबरत नाही. आपण देवाची भीती दुसऱ्यांना घालतो, स्वतः पाप करत राहतो. आपण देवांना घाबरत नाही बरं काय. देव ही नैतिक शक्ती असेल तर देवाची कुठलीही नैतिक शक्तीचा कुठलाही नियम पाळत नाही. बलात्कार भारतात ढिगाणं होतात, चोऱ्या खून ढिगाणं होतात, रस्त्यावरचे लुटमारी ढिगाणं होतात, पोलीस भ्रष्ट आहेत, न्यायालय भ्रष्ट आहेत. कोणीही देवाला घाबरत नाही आणि तरी देव आहेतच. देवाला घाबरून राहावं लागतं म्हणतात. तर हेच प्रतिगामित्व आहे. देवा आहे असं मानायचं, तो लक्ष ठेवून आहे असं मानायचं, तो शिक्षा देईल असं मानायचं, स्वर्ग नरक मानायचं, झन्नुम बिन्नुम ते काहीतरी आहे जन्नत बिन्नत ते मानायचं आणि सगळी पापं मोकळेपणाने करायची. देव फाट्यावर मारायचा, हे पुरोगामित्व आहे. म्हणजे देवाला घाबरल्यासारखं दाखवायचं आणि अजिबातच घाबरायचं आणि पाहिजे ती पापं करायची आणि देवाच्या नावानं पाप. त्याच्यात दैवी शक्ती होती म्हणा त्या खरातमध्ये. माणसात देवी शक्ती दिल्यावर देव काय करत असतात नेमके. देवाने तर कणकण भरलेला आहे सृष्टीचा. देव तर आहेच, लक्षही ठेवून आहे आणि तो माणसांमध्ये दैवी शक्ती कशाला देईल मग. तो जर आहे स्वतः तर तो दलाल कशाला नेमेल, तो चमचे कशाला नेमेल. देवाच्या जीमध्ये दम नाही स्वतः निर्णायक व्हायचं. असे एजंट का नेमतो तो. आणि अमक्यातच दैवी शक्ती असते. ठरतं कसं आहे, काय चिन्ह आहेत. ते कपडे बिपडे घातले त्यांना आणि ते काहीतरी केलं, हातात काठी, मग भगवे हिरवे कपडे घालायचे, ड्रेस कोड तयार करायचा म्हणजे दैवी शक्ती. आणि जाऊन बाबा पोरं होऊ द्या. त्याला बसवा ना कामाला पोरं काढायच्या, त्याला पगार द्यायचा. सरोगसी नावाचा प्रकार यायचा ना. पाठवायचं ज्यांना पोरांची वंशाची खूप हौस आहे त्यांनी आपल्या बाया पाठवायच्या तिथं. उघडपणे पाठवायचं ना. अशा बाबांच्या आशीर्वादानं मुलं झाली. बाबांच्या आशीर्वादानं नसतात होत, शुक्रजंतूंनी होतात. मुलांनी असा आता हवेत हात नसतो, शुक्रजंतू हवेतनं तयार होत नाहीत. त्याची जागा वेगळ्याच ठिकाणी आहे आणि काही लोकांकडे असतात शुक्रजंतू, तर ते घ्यायचे भाडोत्री घ्यायचे शुक्रजंतू आणि थेट घ्यावेत ना. ते बाबांच्या आशीर्वादानं झालं. मग माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे. काही करत नसतात स्वामी. तुम्हाला कष्ट करावे लागतं, तुम्हाला राहावं लागतं, तुम्हाला डोकं चालवावं लागतं, घाम रक्त आटवावं लागतं, तेव्हा तुमचं आयुष्य उभं राहतं. कशाला वेळ घालवता कुठल्या तरी स्वामीन बुवानं याच्यावर. मुळात यांच्यावर बंदी घातली पाहिजे आणि दिसतील तर ठोकले पाहिजेत आणि बंदुकींनी ठोकले तरी चालतील. मी हिंसेच्या विरोधातला आहे, पण अशी लोकांना गंडवागडी करून माझ्यात दैवी शक्ती आहे, मग माझे पाय धुवा आणि माझ्या बेडवर झोपा आणि माझ्याशी तुम्ही समागम केला तर तुम्ही पवित्र झाला, शुद्ध झाला, महान झाला. ते दैवी शक्तीचं ज्या स्त्रियांशी या बुवा लोकांनी समागम केलेले असतात किंवा ज्या संन्यासिनींनी समागम केलेले असतात पुरुषांशी, त्यांच्यात दैवी शक्ती येत नाही का. थोडा अंश येत असेल ना. त्यातनं गरोदर होऊन पोरं जन्माला आली तर त्यातनं काही त्यांच्यात दैवी शक्ती येत नाही का. या बुवांनी जेवढी अनधिकृत पोरं काढलेली असतात त्यांच्यामध्ये दैवी शक्ती येत नाही का, की त्या बुवातच सीमित असते. तो स्वतःच्या दैवी शक्तीचं वहन नाही करू शकत शुक्रजंतूंमार्फत. हे बुवा ठोकले पाहिजेत सगळ्या धर्मांचे. मुळात या देशातली पौरोहित्य व्यवस्था सगळ्या धर्मांची बंद केली पाहिजे. सुफी आले होते भारतात, त्यांनी महत्त्वाचा ठणकावून सांगितलं होतं. स्वतः इस्लामलाही सांगितलं होतं. मुळात इस्लाम म्हणजे सुफी नव्हे बरं का. सुफिझम हा इस्लामच्या आधीच आहे. मी आणि माझा देव याच्यामध्ये चमचा नको, मध्यस्थ नको, ठणकावून सांगितलं होतं. आणि त्यातनं भारतात 27 संप्रदाय उभे राहिले असं म्हणणार आहे. वारी ही कर्मकांडांची नाही आहे. माझा देव आणि मी असा संवाद आहे. त्याला पुजारी लागत नाहीत, मध्यस्थ लागत नाहीत, चमचे लागत नाहीत. इस्लाम सुद्धा सोपीने झिडकारलाय. मध्यस्थ नाही. मी आणि माझा परमेश्वर. ते असेल तल्लीन होण्याचा काही नशेसारखा प्रकार असेल तो तल्लीन होण्यासाठी तर ठीक आहे. तो देव नसतो याच्यावर माझा ठाम भरोसा आहे. असता तर हे जग इतकं भोंदू झालंच नसतं ना. अशा बुवाबाजीचं करणार काय. देव काय झोपलेत का. असले बुवे दैवी शक्ती म्हणून राबतात. तर सुफीने जे शिकवलं ना, मी आणि माझा देव, मध्यस्थ नको कोणीच नाही. पैगंबर पण नाही, प्रेषित नाही, देवाचा पुत्र नाही, देवच नाही स्वतः, अजिबातच नाही. मी आणि मला वाटतं ती संकल्पना. मी कशालाही देव माने.
माझी कशावरही श्रद्धा बसेल. झाडावर बसेल, दगडावर बसेल, पक्ष्यांवर बसेल, प्राण्यांवर बसेल, पाण्यावर बसेल, पृथ्वीवर बसेल. मी कशाबाबतही हळवा होईन. मी कशावरही श्रद्धा ठेवीन आणि तल्लीन होईन त्या याच्यात. चांगला आयुष्य आहे. पुरोहित, पुजारी, मौलवी, मुल्ले, पाद्री, भिक्खू यांना हाकललं पाहिजे. तुम्हाला जर एवढी देवाची मालकी आहे आणि कंडू आहे ना, तर तुम्ही जंगलात जाऊन जगा असं यांना सांगितलं पाहिजे. तुमचं तुम्ही जगा, इथं देवळात नको, मशिदीत नको. आम्ही आणि आमचा अल्ला बघतो आणि आम्हाला ज्या भाषेत प्रार्थना येईल ना त्या भाषेत म्हणतो. भाषा देवांनीच तयार केल्या ना जगातल्या. मी जर आता मराठी बोलतोय ना तर माझ्या देवाशी मी मराठीत बोलीन. त्याला अरबीन, संस्कृत आणि अमुक आणि तमुक नको. त्याही भाषा देवानं तयार केला, तुम्ही घ्या घालून. आम्हाला सोडा आमच्या देवावर. आम्ही आणि आमचा देव आणि आमची भाषा जी काही येत असेल, वय नाही अशा भाषेत बोलू देवाशी. देवानंच तयार केलं. देवाची लेकरं आहोत, देवानंच भाषा तयार केली. वय नाही तसंच बोलू. ते शुद्ध ते ढेऱ्या दाखवत आणि ते आम्हीच कर्मकांड करू नको 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 नको. आम्ही देवाला घालतो आंघोळ आमची. आणि आम्ही काही पवित्र अपवित्र नाही. कष्ट करतो आम्ही, खतात हात घालतो, शेती फुलवतो आम्ही, यंत्रांमध्ये हात घालतो, हात खराब होतात. तर आमची देवावर श्रद्धा आहे. आमच्या या खराब हातांनी तुम्हाला जे खराब वाटतं ते आमच्या कष्टाचे हात आहेत, आमच्या घामाचे हात आहेत, आमच्या रक्ताचे हात आहेत. आम्ही आमच्या हातांनी पूजा करू. तुमचे हात नको मध्यस्थांनो. काही विशेष नाही. आमच्यासारखेच तुम्ही जेवता, आमच्यासारखेच हागायला जाता, आमच्यासारखाच तुमच्या पोटात गू असतो. तुम्ही वेगळे नसता. दैवी शक्ती आणि देवाचे मध्यस्थ वगैरे या बुवाबाजीचं काय करणार आहे. देवळातनं, मशिदीतनं, चर्चेसमधनं, गुरुद्वारातनं, विहारांमधनं हे मधले दलाल काढून टाका. ती बुवाबाजीच आहे. बुवाबाजीच आहे. बुद्ध सुद्धा असाच विकला जातोय आता. माझी श्रद्धा आहे बुद्धावर, बाप म्हणून, आपला पूर्वज म्हणून. मी नाही कर्मकांड करणार त्याचे. त्यांना सांगितलेलंच नाही अशीच विधी करा, अशीच कर्मकांड करा, असाच नियम असतो. ठरवलं कोणी? देवाने लिहिलेलं तर कुठं दिसत नाही. 4,500 वर्षापूर्वी धर्म जन्माला आले आणि भारतातली देवळं बिवळं, मशिदीन बिशिदीन 1,500 वर्षापूर्वी जन्माला आले. लगेच ते सगळा ताबाच. आणि मग बुवाबाजीन कुठलाही सोड्या उठणार. मी पुजारी, मला ज्योतिष कळतं. तुला स्वतःचं कळतं का? कसली फालतू कल्पना आहे ती ज्योतिष. उद्या काय घडणार आहे ते आम्ही सांगतो. ही बुवाबाजी नाही. ज्योतिष वाचणारे सगळे भोंदू आहेत. ज्योतिषावर भरोसा ठेवणारे सगळे भोंदू आहेत. हे बुवाच आहेत. ज्योतिष सांगणारे पण बुवा, ज्योतिष ऐकणारे पण बुवा. देव मानणारे लोक ते भोंदूच आहेत. देवाच्या प्रार्थना करायला लावणारे लोक आणि मध्यस्थ होणारे लोक हे भोंदू आहेत. ही बुवाबाजी. पुढाऱ्यांवर श्रद्धा ठेवणं ही बुवाबाजी आहे. बुवाबाजीचे अशा अनेक प्रकार आहेत. त्यामुळं खरात आणि त्याची दैवी शक्ती याचा उगीच धक्का बसणं, तुम्ही सगळ्यांनी आपटून आपटून टेंगळं येतील बुडाला, अशा पद्धतीनं काहीतरी खतरनाक झालं. तुम्ही एकदा स्वतःची बुडं तपासून पाहा ना. तुमच्या आतच इतकी ठासून बुवाबाजी भरली आहे. तुम्ही कशाला दुसऱ्याला सांगायला जाता? तुमच्या घराची तपासणी करा ना. तुमच्या घरातले फोटो पहा, तुमच्या घरातल्या तसबिरी पहा, तुमच्या घरातल्या जपमाळा पहा. काय गरजेचं आहे का? निर्मळ माणूस आहात का तुम्ही? नैतिक माणूस? नैतिक प्रामाणिक राहिलं ना तर देव धर्म बुवाबाजीची गरज नाही वाटत. आणि सम्यक भूमिकेनं राहिलं, आयुष्याचा अर्थ कळला ना, मग नाही लागत काही. 2 वेळा जेवायचं, एकदा हागायचं नाही, एकदा शांतपणे मरायचं आहे. फार हव्यास बाळगायचं नाही, संपीच नाही. तुम्हाला कुणाच्या स्पर्धेत लागायचं नाही. माझ्या कष्टावर मी जगेन. इतक्या साध्या तत्वज्ञानाचे लोक आहेत ना, देव आणि धर्म मानत नाहीत. आणि कर्मकांड नाही, काही गरज नाही पोरं काढायला त्यांच्याकडे जायची. आणि संपत्तीत वाढ झाली पाहिजे आणि पदं मिळाली पाहिजे. करणार काय? मरणारच तुम्ही. एक महत्त्वाचं आहे, तुमच्या कुठल्या तरी बुवाच्या जीमध्ये दम आहे का इतका की तुम्हाला तो अमर करील? तुम्हाला सगळे रोगराई झाली की तुम्ही दवाखान्यात जातो. बरं, तुमचा बुवाच दवाखान्यात जातो. तो येड्या भोकाचा रामदेव म्हणाला होता की माझ्याकडे कॅन्सरचं औषध आहे, त्याचे खालची दोन्ही डोकी बिघडली, तेव्हा तो इंग्लंडला ऑपरेशन करायला गेला. हो,
आणि निर्लज्जाला ती पण लाज नाही की त्याचे फोटो काढून आणि व्हिडिओ काढून पाठवलेत. दवाखान्यात लोक बरं, त्याला भारतातले डॉक्टर चालत नाही. इथं तो गोमूत्र विकतो. गोमूत्रानं कॅन्सर बरा होतो ना, औषधं. गोमूत्र, अरे ते मुतानं कोणाच्या कुठली औषधं बरी होत नाहीत. मूत हा खताचा प्रकार आहे. गोमूत्र ते मग ते गोमय, गोबर. आणि स्वतः चाललाय अमेरिकेला, इंग्लंडला गुडघे दुरुस्त करून घ्यायला. स्वतःचे गुडघे त्याला दुरुस्त करता येईना स्वतःच्या योगासनांवर, इथल्या गोमूत्रावर, गोबरवर. जगाला विकतोय तो नकली माल सगळा. आणि तो चाललाय लंडनला इलाज करायला. आणि त्याचे फोटो निर्लज्जपणे पाठवतो. बाहेर या, हा देश बाहेर काढूयात ना. तुमचा देवधर्म वगैरे ठेवा ना कोपऱ्यात, सगळं चालू दे. पण ही बुवाबाजी, ते कथावाचक वगैरे प्रकारामध्ये लाखो लोक बसलेले असतात असं करा. आणि नोकरी लागू दे, पैसा मिळू दे, नोकरी लागू दे. आपल्याकडे ते ज्योतिष आहे ना, हात दाखवतो, हात. दोनच गोष्टी पाहतात भारतातले लोक, हलकट. बाया किती मिळणार आहेत, पुरुष किती मिळणार आहेत, आणि पैसे किती मिळणार आहेत. म्हणजे लैंगिक समाधान किती आहे माझ्या हाताच्या रेषेत, आणि पैसे. दुसरं विचारत नाहीत बरं का. सगळ्यांना उत्सुकता, आपल्याला किती लफडी करायला मिळणार आहेत, आणि पैसा हरामाचा किती मिळणार आहे. ज्योतिषाचा हा वापर आहे. आणि त्याचा वापर तेही करतात. माणसं इथली तशीच आहेत. घरात एकटा बुवा नाही आहे. आमच्यासारखे काही अपवाद सोडले ना, तर हा 140 कोटी बुवांचा देश आहे. त्यामुळे तुम्ही नावं ठेवायची असतील तर ठेवा, पण तुमचं ते वाझोटं समाधान आहे. तुमचं मानसिक हस्तमैथून चालू आहे की त्यांना नावं ठेवता येतील. तुमच्या टीव्हीचे कार्यक्रम बघा, तुमच्या पेपरच्या बघा. तो मटा नावाचा पेपर आहे, तो तर गणपतीच्या काळात मग साड्या कुठल्या घालायच्या ना, असले भोंदू पेपरवाले आहेत. मालक जैन, चालवणार RSS वाले. एकात दोन दुसऱ्या जातीचे अपवाद, तोंडाला लावायला लोणच्यासारखे. हे धार्मिक कर्मकांड करणारे पेपरवाले. आणि हे पुरोगामी. यांनी स्वतः कागद शोधलेलं नाही, यांनी अक्षरं शोधलेलं नाही, त्यांनी शाळा शोधलेलं नाही. छापणार त्याच्यावर विज्ञान जिथं जिथं येईल त्याच्यावर. आता सोशल मीडियाचं जो ज्योतिषांचा राडा चाललाय, देवधर्मांचा राडा चाललाय, हिंदू मुसलमानांचा राडा चाललाय अक्षरशः. हा सोशल मीडिया सुद्धा बुवाबाजीला गेलाय. सगळी बुवाबाजी आहे. त्या बुवाबाजीतनं बाहेर येणार माणूस व्हा, केवळ माणूस, नैतिक माणूस, पारदर्शी माणूस, प्रामाणिक माणूस. आणि भारतात राहतो तर भारतीय माणूस, आणि भारतात राहतो तर भारताचं संविधान हे मानणारा माणूस. आणि त्यानं दिलेलं जे काही धर्म जात स्वातंत्र्य, त्याचा योग्य वापर करणारा माणूस. संविधानाने ज्याला ज्याला धर्माला आणि जातींना, कर्मकांडांना, देवांना जिथं जिथं विरोध केलाय, ते काटेकोर अंमलात आणणारा माणूस. एवढं होऊ ना. त्यामुळे हे बुवे आणि त्या बाया आणि ते मग ते राजकारणातले कोण कोण गुंतले, आणि कुठल्या बायांना काय नाद आहे. करा ना लफडी. असे बुवांच्या नादाला कुठं लागतात. बाहेर लफड्याला संधी आहे ना, आणि बरं लफड्याला टपलेलेच असतात. कुठल्याही बाईनं थोडा इशारा केला की पुरुष बसलेलेच असतात टपून लाईनीत उभे राहून. गलिच्छ धंदे. बुवाबाजी म्हणजे अर्थव्यवहार आणि लैंगिक व्यवहार, याच्या बाहेर आहे का काय. यांची दैवी शक्ती काय, तर पैसे लुटायचे, इमारती बांधायच्या, आश्रमं बांधायची. अरे सुखसुविधा ही दैवी शक्ती. त्याला स्वतःची दैवी शक्ती निर्माण करता येत नाही. स्वतःचा माल, स्वतःच्या बाया, योन्या काय ज्या तयार करायच्या त्याला या मानवीच योन्या लागतात, मानवीच पैसा लागतो बुवाबाजीला. दैवी शक्ती आहे म्हणे. म्हणजे दैवी शक्ती आहे म्हणून ज्या कोण त्या बाया गेल्या त्याच्याकडं झोपायला, त्यांना कळलं नाही का याला पैसे कशाला द्यावे लागतात, एवढ्या संपत्त्या कशाला लागतात. त्याचा देव असेल आणि त्याच्यात दैवी शक्ती असेल तर त्याचा रिझर्व्ह बँक कारखाना काढेल ना तो नोटांचा आणि चलनाचा. तो इथल्या भारतीय फालतू नोटा वापरतो, सामान्य गरिबांच्या नोटा वापरतो तो. 100, 200, 1000, 500 चलन नाणी वापरतो. त्याच्यात दैवी शक्ती तर त्याने इमारती उभ्या कराव्यात ना, पैसे कशाला लागतात त्याला. खूप बोललो पण चिडचिड होते खूप. ते विज्ञानवादी व्हा वगैरे म्हणणं नाही हो. चांगलं माणूस व्हा. चांगलं माणूस होणं हेच जगातलं एकमेव विज्ञान आहे. ते विज्ञान म्हणजे वस्तू बनवणं वगैरे विज्ञान नव्हे हो. तांत्रिक आणि साधनांची प्रगती म्हणजे विज्ञान नव्हे हो. मेंदूचा विकास, मेंदूचं सम्यकपण, मेंदूचे समजूतदारपणा, मेंदूचा शहाणपणा, मेंदूची बुद्धिमत्ता, समजूतदारपणा म्हणजे विज्ञान हो. विज्ञानाची स्वतंत्र व्याख्या नाही आहे.
विज्ञान म्हणजे काहीतरी भारी आहे ना, आबाळातनं पडलं असं काही नाही आहे. ते वस्तूंमध्ये विज्ञान नाही आहे. माणसाचं विचारात नाहीच वस्तू जन्माला आल्या ना. याचा अर्थ माणसाचं मेंदू हे विज्ञान आहे. जगातल्या कुठल्याही वस्तूंचा विकास झाला, औषधांचा झाला, आपण यानं बनवली, अमुक बनवली, टेबलं बनवली, खुर्च्या बनवल्या, घरं बनवली, कपडे काही बनवलं ते माणसाच्या विचारातनं बनलं ना. याचा अर्थ विज्ञान तुमच्या मेंदूत आहे ना हो, कारागिरांच्या मेंदूत आहे ना हो. कारागीर कलाकुसरीच्या वस्तू बनवतात, तंत्रज्ञानाच्या वस्तू बनवतात, लाईटीच्या वायरी जोडतात वगैरे, हे हे विज्ञान आहे. आणि ते माणूस मेंदूनं चालवतं, तर माणसाचं मेंदू हे विज्ञान आहे. कशाला लागतात तुम्हाला हे बोंधू बुवा आणि ते खरातावर बोला? त्याची लायकी आहे का मी बोलावाची? त्यामुळं मी याच्यावर बोललो, समाजावर बोललो. हे असले खरात सगळीकडे आहेत. 140 कोटींचा खरातांचाच देश आहे. 140 कोटी खरात राहतात भारत नावाच्या घरात. हे बंद करू. माणूस हो, नैतिक, समजूतदार, सुज्ञ माणूस. फार बुद्धिमान झालं पाहिजे असं पण नव्हे. सुज्ञ आणि समजूतदारपणा ही साधीच गोष्ट आहे. तर होऊ ना, आणि जगू ना एकमेकांच्या बरोबर आनंदानं. काही गरज असेल तर बोलू मला. आणि या ज्यांना स्वार्थ आहेत ना, त्यांनी येऊन दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे माझा हा स्वार्थ आहे म्हणून. तेवढा पारदर्शीपणा असला पाहिजे. मला मंत्री व्हायचं आहे, मला संत्री व्हायचं आहे, मला अधिकारी व्हायचं आहे, बोलावं उघडपणे. माणसं मदत करतील, तुम्हाला मदत करतील ना, ज्ञानाला मदत करतील, अभ्यासाला मदत करतील, पुढं ढकलायला मदत करतील. माणसांच्या मदतीवर जग चालतं. गैरफायदा नाही घेऊ, फसवणुकीच्या धंद्यावर नाही जाऊ. तुम्हीही मरणार आहे, फसवून घेणारे पण मरणार आहेत आणि फसवणूक करणारे मरणार आहेत. मरण हेच जर सत्य असेल ना, तर थोडे नैतिक व्हा ना. नैतिकतेत आनंद आहे जगण्याचा. अनैतिक माणसं कधी सुखी आणि शांत आणि चांगल्या मेंदूनं जगत नाही. मेंदू सडणं तुमच्या स्वतःच्या पापांनी सडतो मेंदू, आणि तेच तुम्हाला शिक्षा असते जगण्यात. तुम्ही जे अस्वस्थ होता, आणखी भ्रष्टाचार करता, व्यसनी होता, आणखी गुन्हे करता, याची खरी कारणं तुमचा मेंदू सडलेला आहे पापांनी. आणि पाप म्हणजे काय, तर दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला लुटणं, दुसऱ्याशी खोटं बोलणं, एवढी साधी व्याख्या आहे. बोलत राहा. नाही आवडला व्हिडिओ तर तसंही सांगा. लोकांना फार इच्छा होती की मी खराताला ताशेरे जोडावेत, पण मला नाही ते खरात एकटा नाही वाटत आहे. 140 कोटी खरात या देशात. धन्यवाद.